2026च्या सुरुवातीलाच अवघ्या जगाचं लक्ष दक्षिण अमेरिकेकडे वळलंय. गेल्या अनेक वर्षापासून धुमसत असलेल्या वादाचा अखेर स्फोट झाला असून अमेरिकेने व्हेनेझुएलावर 3 जानेवारीच्या पहाटे 2 वाजता थेट लष्करी कारवाई केली आहे. ज्या देशाला एकेकाळी दक्षिण अमेरिकेचं नंदनवन म्हटलं जायचं, तिथं आज अमेरिकन क्षेपणास्त्रांचा कडकडाट ऐकू येतोय. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या हुकुमशाहीला संपवण्यासाठी आणि अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अमेरिकनने हे सर्जिकल स्ट्राईक केल्याचं स्पष्ट केलंय. केवळ राजकीय वर्चस्व नाही, तर रशिया चीनचा वाढता हस्तक्षेप आणि तेलाच्या बाजारपेठेवर ताबा मिळवण्याच्या उद्देशानं हे युद्ध पेटल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. आजच्या ऑपरेशन साऊथर्न स्पिअरमुळं केवळ मादुरो यांची सत्ताच संपुष्टात आली असं नाहीये, तर संपूर्ण जगाचं भूराजकीय समीकरण बदललंय. ही कारवाई व्हेनेझुएलाच्या नवी पाठ दाखवणार की आणखी युद्धाच्या खाईत लोटणार? अमेरिका आणि व्हेनेझुएलाच्या देशात नेमकं काय घडलंय, ज्यामुळे अमेरिकेनं त्यांच्या देशावर हल्ले केलेत? बाकीच्या देशांचं यावर काय मत आहे, याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. शनिवारी 3 जानेवारी 2026च्या पहाटे 2 वाजता व्हेनेझुएलाची राजधानी कॅरेकस आकाशातील विमानांच्या गर्जनेनं हादरली. अमेरिकन वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी आणि स्टेल्थ बॉम्बर्सनी कॅरेकसमधील महत्वाची लष्करी तळांवर एकामागून एक क्षेपणास्त्र डागली. विशेषतः राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेला मिराफ्लोरेस पॅलेस आणि लष्करी मुख्यालय प्ल्युटे ट्युना या परिसराला लक्ष्य करण्यात आलं. माध्यमांनुसार अवघ्या 30 ते 40 मिनिटात अमेरिकन विशेष दलाच्या तुकड्या हेलिकॉप्टरद्वारे राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात उतरवल्या आणि तिथं जोरदार गोळीबार करून काही वेळातच निकोलस मादुरा व त्यांच्या पत्नी सुरक्षितपणे ताब्यात घेऊन गेले. लगेच त्यांना विमानानं आज्ञास्थळी नेण्यात आलं. हा हल्ला करण्यामागं ट्रम्पने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं की व्हेनेझुएलातून होणारी अंमली पदार्थांची तस्करी ही अमेरिका आणि मादुरो यांच्यातील संघर्षाचं सर्वात टोकदार कारण ठरलंय. अमेरिकेच्या मते व्हेनेझुएला हे केवळ एक राष्ट्र नसून ते अंमली पदार्थांच्या माफियांचं केंद्र बनलं होतं. अमेरिकन तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार निकोलस मादुरो यांच्या नेतृत्वाखाली व्हेनेझुएलाचं सैन्य आणि उच्च अधिकारी कार्टेल ऑफ द सन्स या नावाचं मोठं ड्रग रॅकेट चालवतात. सन्स हे नाव या सैनिकांच्या गणवेशावरून असलेल्या सूर्य या चिन्हावरून पडलंय. हे रॅकेट थेट राष्ट्राध्यक्षांच्या देखरेखीखाली चालत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. हे अंमली पदार्थ तस्करींचं जाळं देशात खूप प्रमाणात वाढत चाललं होतं. व्हेनेझुएला देश कोलंबिया देशाच्या मदतीनं तयार होणारे कोकेन हे व्हेनेझुएलाच्या मार्गाने जगभर पाठवतो. त्यासाठी या देशाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो सरकार हे गुन्हेगारांना संरक्षण देतं आणि इथल्या विमानतळावरून बेकायदेशीर विमानं मेक्सिको आणि तिथून अमेरिकेत कोकेन पोहोचवतात. तसंच कॅरिबियन समुद्रातून मोठ्या बोटींमार्फत अंमली पदार्थांची वाहतूक केली जाते, असं अमेरिकेचं ठाम मत आहे. त्यानंतर मादुरो यांना लोकशाहीचा गळा आवळत 2018 आणि 2024 या निवडणुकांमध्ये प्रचंड गैरप्रकार करून सत्ता बळकावली होती, असा अमेरिकेचा दावा आहे. व्हेनेझुएलातील जनता गरिबी आणि उपासमारीनं त्रस्त असताना मादुरो त्यांच्यावर हुकुमशाही गाजवत असायचे. अमेरिकेच्या न्याय विभागानं 26 मार्च 2020 रोजी निकोलस मादुरो आणि त्यांच्या इतर 14 सहकाऱ्यांवर नार्को टेररिझम आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचे गंभीर आरोप ठेवून गुन्हे दाखल केले होते. त्यांच्यानंतर मदुरो यांना अटक करण्यासाठी किंवा त्यांच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यांसाठी अमेरिकेने सुरुवातीला $1.5 कोटी बक्षीस जाहीर केलं होतं. कालांतरानं हे बक्षीस वाढवण्यात आलं. जानेवारी 2025 मध्ये $2.5 कोटी आणि ऑगस्ट 2025 मध्ये $5 कोटी पर्यंत वाढवण्यात आलं. या आरोपाचं खंडन करत मदुरो यांनी आरोप फेटाळून लावले आणि याला अमेरिकेचे साम्राज्यवादी षडयंत्र म्हटलं. त्यांनी असा दावा केला की अमेरिका व्हेनेझुएलामध्ये सत्तापालट करण्यासाठी खोटे आरोप करते. अटकेचे वॉरंट असूनही मदुरो यांनी व्हेनेझुएलाच्या लष्करावर आणि सत्तेवर आपली पकड कायम ठेवली. त्यांनी विरोधकांना दाबण्यासाठी कठोर पावले उचलली. त्यानंतर अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड देण्यासाठी त्यांनी रशिया, चीन आणि इराण यासारख्या देशांशी आर्थिक आणि सामाजिक संबंध आणखी घट्ट केले. याच तणावग्रस्त परिस्थितीत त्यांनी 2024 ची राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवली आणि स्वतःला विजयी घोषित केलं, ज्याला अमेरिकेसह अनेक देशांनी मान्यता दिलीच नाही. अमेरिकेने आरोप केला की मादुरो सरकारने कोलंबियातील FARC या दहशतवादी गटाशी हातमिळवणी केली होती.
FARC हे कोलंबियातील देशातील एका मोठ्या गनिमी काव्याने लढणाऱ्या ग्युरिला या संघटनेचं नाव आहे. त्याचा अर्थ रिव्हॉल्युशनरी आर्म फोर्स ऑफ कोलंबिया असा होतो. अमेरिकेचा असा आरोप होता की FARC आपले युद्ध चालू ठेवण्यासाठी कोकेनची तस्करी करते. अमेरिका कायम वॉर ऑफ ड्रग्स मोहिमेअंतर्गत FARCच्या विरोधात उभी राहायची. आजवर FARCने अनेक वेळा अमेरिकन नागरिकांचं अपहरण केलं, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडले. यावर अमेरिकेचं म्हणणं आहे की व्हेनेझुएलातून येणाऱ्या ड्रग्समुळे दरवर्षी हजारो अमेरिकन तरुणांचा मृत्यू होतोय. हे केवळ गुन्हेगारी नसून अमेरिकेविरुद्ध पुकारलेलं ड्रग वॉर आहे. तस्करीतून मिळणारा पैसा मादुरो सरकार रशिया आणि इराणकडून शस्त्रे खरेदी करण्यासाठी वापरत असल्याचे अमेरिकेला वाटतंय. यामुळे अमेरिकेच्या वर्चस्वाला दक्षिण अमेरिकेत आव्हान मिळतंय असं अमेरिकेचं म्हणणं आहे. यानंतर या युद्धाचा मूळ विषय येतो, तो म्हणजे व्हेनेझुएला मधले तेल साठे आणि तिथली अर्थव्यवस्था. व्हेनेझुएलाच्या ऑरोनोको बेल्ट मध्ये तब्बल 300 अब्ज बॅरेल्स पेक्षा जास्त तेलाचे साठे आहेत. अमेरिकन शेवरॉन, एक्सॉन मोबिल यासारख्या कंपन्यांनी व्हेनेझुएलामधील तेलाचे उत्खनन करत असत. मात्र 1999 मध्ये ह्युगो चावेज सत्तेवर आले आणि त्यांनी आमचं तेल आमची संपत्ती म्हणत अमेरिकन कंपन्यांना बाहेर हाकललं. तेव्हापासून अमेरिकन व्हेनेझुएलाला आपला शत्रू मानण्यास सुरुवात केली. यात खरा गेम रशिया आणि चीनने केला. जेव्हा अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले तेव्हा मादुरो यांनी रशिया आणि चीनकडे मदतीचा हात मागितला. रशियानं अब्जावधी डॉलर्सचं कर्ज दिलं आणि त्या बदल्यात व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रात मोठी भागीदारी मिळवली. अमेरिकेच्या अगदी जवळ रशियाचे हे वाढते वर्चस्व वॉशिंग्टनसाठी बॅकवर्ड वॉर यासारखं होतं. अमेरिकेला भीती होती, जर मादुरो सत्तेवर राहिले तर दक्षिण अमेरिकेतील तेलाची बाजारपेठ रशिया आणि चीनच्या ताब्यात जाईल. म्हणूनच मादुरो यांनी सत्तेवरून खेचून तिथून अमेरिकेचं सरकार आणायचं. हा या हल्ल्यामागचा सगळ्यात मोठा आर्थिक उद्देश असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. थोडक्यात विषय काय आहे मंडळी, तर हे युद्ध केवळ लोकशाहीसाठी नसून जगातील सगळ्या मोठ्या ऊर्जा साठ्यावर ताबा मिळवण्यासाठी खेळलेला एक क्रूर पॉवर गेम आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या म्हणण्यानुसार मादुरो यांच्या काळात व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली. अन्नाची दशा झाल्यामुळं 70 लाखाहून अधिक लोकांनी देश सोडला, ज्याचा मोठा भार शेजारी देशावर आणि अमेरिकेवर पडला. व्हेनेझुएलाच्या एकूण निर्यातीपैकी 95% वाटा हा फक्त तेलाचा होता. जेव्हा जागतिक बाजारात तेलाचे भाव पडले तेव्हा देशाची तिजोरी रिकामी झाली. त्या काळात मादुरो यांनी अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंधाधुंद नोटा छापल्या, ज्यामुळे चलनाची किंमत मातीमोलाची झाली. आज तिथे एका साध्या जेवणाच्या ताटासाठी पोतभर नोटा मोजायला लागतात. या युद्धाचे परिणाम म्हणून जगभरात तेलाचे दर भडकण्याची आणि पुन्हा जगभरात कोल्ड वॉर सुरू होण्याची भीती आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी कठोर निषेध करत साम्राज्यवादी आणि आक्रमण आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे सरळ उल्लंघन केले असं म्हटलंय. त्यानंतर ते त्यांची भूमिका मांडताना म्हणाले की अमेरिका एका सार्वभौम देशाच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करून जागतिक शांतता धोक्यात आणतोय. त्याचबरोबर रशियाने आपल्या युद्धनौका आणि लढाऊ विमाने अलर्टवर ठेवली असून व्हेनेझुएलातील आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी रशिया हस्तक्षेप करू शकतो असे संकेत त्यांनी दिलेत. या युद्धावर चीननं शांततेचं आवाहन करत भूमिका मांडली की आम्ही व्हेनेझुएलात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि तेलाच्या बदल्यात मोठं कर्ज दिलंय. कोणत्याही देशाच्या अंतर्गत समस्या चर्चेने सुटल्या पाहिजेत. त्याचबरोबर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या प्रशासनानं या हल्ल्याला अमेरिकन गुंडगिरी संबोधलंय. त्यावर राष्ट्रीय एकतेचं मत मांडून ते म्हणाले की अमेरिका आता लहान देशांना घाबरवून त्यांच्या सत्ता बळकवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी मादुरो यांच्या समर्थकांना पाठिंबा जाहीर केला असून अमेरिकेच्या त्या कृत्यामुळे अण्वस्त्रांची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे असा दावा केलाय. या युद्धामुळे आणखी एक प्रश्न अधोरेखित झालाय, तो म्हणजे जगभरात ब्रिक्स विरुद्ध नाटो असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. तुमचं या युद्धाच्या चळवळीबद्दल काय मत आहे? अमेरिकेनं पूर्णपणे व्हेनेझुएला देशावर ताबा मिळवला तर जगभरात काय घटना घडू शकतील हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.